विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दीपावली गृहपाठ इयत्ता 3 परिसर अभ्यास संपूर्ण उत्तरे पाहणार आहोत। रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। यामधील पहिली रिकामी जागा आहे आपल्या सभोवतालच्या असंख्य वस्तू सजीव मिळून आपला परिसर बनतो। दुसरी रिकामी जागा आहे 4 पाय असणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर केस असतात। पुढचं पाहूया, पक्ष्यांच्या घरट्यांमुळे अंडी किंवा पिल्लांचे इतर शत्रूंपासून संरक्षण होते। पूर्वेला तोंड करून उभे राहिले तर उजव्या बाजूला दक्षिण ही दिशा असते। पुणे जिल्ह्यातील जेजुरी हे गाव गाढवांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न पाहूया, त्याआधी एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे। वनस्पती मुळांच्या मदतीने जमिनीतून पाणी शोषून घेतात। मोहसिनराम व चेरापुंजी ही जगात सर्वात जास्त पाऊस पडणारी ठिकाणे आहेत। मीठ, साखर यांसारखे पदार्थ पाण्यात विरघळतात। आणि शेवटची रिकामी जागा आहे डास माणसांचे रक्त शोषतात, तसेच वनस्पती ती रस शोषून घेतात। आता आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत। येथे आपल्याला चित्र दिलेलं आहे, त्यावरून आपल्याला झाडाचं फूल, पान, खोड आणि मूळ अशी नावे त्याला द्यायची आहेत। पुढचा प्रश्न पाहूया, सांगा पाहू यामध्ये मकर संक्रांत हा सण कोणत्या ऋतूत येतो? तर याचं उत्तर आहे हिवाळा। आता आपण पुढचा प्रश्न पाहूया। चित्र दिलेलं आहे, प्राण्यांच्या अवयवांची नावे लिहा। प्रथमतः आपल्याला मासा, यामध्ये डोळा, कल्ले, पर अशा प्रकारे नावे आपण देणार आहोत। दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला गायीचं चित्र दिलेलं आहे आणि आपल्याला त्याला नावे द्यायची आहेत, शिंगे, शेपटी। पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, सांगा पाहू यामध्ये अशा प्रकारे आपण लिहिली आहे आणि या प्राण्यांच्या अवयवांची नावे द्यायची आहे। आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत, त्याआधी एक लाईक नक्की करा। योग्य जोड्या जुळवा। यामध्ये मासा, याची जोडी येईल खवले। दुसरा आहे घार, बळकट पंख, डास, 6 पाय, सिंह, आयाळ, मेंढी, लोकर व दूध, उंट, लांब मान व मदार, फुलपाखरू, 6 पाय आणि बैल, शिंगे। अशा प्रकारे आपल्याला मी उत्तर लिहून दिलेलं आहे, तुम्ही व्यवस्थित जोड्या लावायच्या आहेत। 9वी जोडी दिलेली आहे, वाघ, अंगावर पट्टे आणि शहामृग, पंख असून उडता येत नाही। व्यवस्थित जोड्या पुस्तकात लावून घ्या। पुढचा प्रश्न आहे, कोड्यातून जिल्ह्यांची नावे शोधून लिहा। आपल्याला इथे चौकटीतून आपल्याला काही नावे यामध्ये शोधून लिहायची आहेत। पुणे, नांदेड, धुळे, अमरावती, ठाणे, नाशिक, लातूर, बीड आणि भंडारा। सांगा पाहू यामध्ये आपल्याला कम्प्युटरला मराठीत काय म्हणतात? याचं उत्तर आहे संगणक। पुढचा प्रश्न आहे, नाही दिसत डोळ्यांना, नाही लागत हाताला, आहे आजूबाजूला सर्वत्र, ओळखा पाहू मला। याचं उत्तर आहे हवा। नाहीत पाय, नाहीत हात, तरी पळतो वेगाने, पाहून मजला भितात लोक, सांगा मी कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे साप। मी आहे जंगलाचा राजा, चाल तर ऐटबाज, आयाळ माझी शान, चटकन तू जाण। या प्रश्नाचं उत्तर आहे सिंह। चौथा प्रश्न आहे, दरवर्षी बदलतो पाने, पारंब्यावर मुले खेळती, पक्ष्यांना देतो आधार, धरतो तुम्हावर छाया। या प्रश्नाचं उत्तर आहे वटवृक्ष म्हणजे वडाचे झाड। शेताची घराची करतो राखण, प्रामाणिक म्हणून माझी शान, वास आवाजावरून ओळखतो, मिश्र आहार घेतो। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कुत्रा। सांगा पाहू मध्ये आहे, आज हा शब्द कोणता काळ दर्शवतो? या प्रश्नाचं उत्तर आहे वर्तमान काळ। आता आपण पुढचा प्रश्न पाहूया, दिलेल्या यादीतील कामांचे 2 गटात वर्गीकरण करा। आपल्याला इथे यादी दिलेली आहे, त्यामध्ये बैठे काम आणि अंग मेहनतीचे काम अशा प्रकारे आपल्याला यादी तयार करायची आहे। पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या चौकटीत योग्य शब्द लिहा। पाण्याच्या अवस्था, यामध्ये आपल्याला पाण्याच्या अवस्था स्थायी रूप मध्ये बर्फ असं उत्तर लिहायचं आहे। द्रवरूप अवस्थेत असतं पाणी आणि वायुरूप मध्ये असतं बाष्प। अशा प्रकारे आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे। पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला इतर कोणत्या विषयाचा दीपावली अभ्यास हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा। लक्षात ठेवा, हे आपण वाचायचं आहे। आणि सांगा पाहू यामध्ये वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो। आपल्याला खाली उतारा दिलेला आहे, उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। प्रथमतः उतारा व्यवस्थित वाचून घ्या आणि आपण त्यावरील प्रश्न पाहूया।
उतारा कोणत्या प्राण्यांविषयी आहे? उतारा हत्ती या प्राण्यांविषयी आहे. हत्ती पाण्यात का डुंबत असेल? तर हत्ती स्वतःला थंड ठेवण्यासाठी, त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी पाण्यात डुंबत असेल. आपण हाताचा वापर करतो तसा हत्ती कशाचा वापर करतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हत्ती सोंडेचा वापर करतो. आता आपण पाहूया या पुढील प्रश्न. त्याआधी एक लाईक नक्की करा. प्रश्न 6वा आहे हत्ती काय खातो? तर हत्ती पाला गवत खातो. माणूस हत्ती कशासाठी पाळत असावा? लाकूड वाहतुकीसाठी, अवजड सामान उचलण्यासाठी, सरकशीत काम करण्यासाठी हत्ती पाळत असावेत. सांगा पाहू यामध्ये नागाच्या फण्यावर कितीचा आकडा असतो? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये मला नक्की सांगा. पुढचं आहे खालील चित्राचे निरीक्षण करून 5 फरक लिहा. प्रथमतः व्यवस्थित चित्राचे निरीक्षण करून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तरही मी येथे तुम्हाला दिलेलं आहे. खेड्यातील घरे कौलारू असतात तर शहरातील घरे मोठमोठ्या इमारती, बंगले असतात. रस्ते खेडेगावातील अरुंद आणि मातीचे असतात. शहरातील रस्ते डांबरी असतात. खेडेगावात शेती, पशुपालन सारखे काम केले जाते तर शहरात कारखान्यात नोकरी केली जाते. खेडेगावामध्ये सायकल, बैलगाडी यासारखी वाहने असतात तर शहरामध्ये बस, कार, विमान यासारखी वाहने असतात. झाडे वड, पिंपळ, आंबा तर शहरात शोभेची झाडे असतात. सांगा पाहू यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? अशा प्रकारे आपण सर्वच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहून दिलेली आहेत. व्हिडिओ वाचून दाखवला तर खूप मोठा होईल, तुम्हाला पण कंटाळा येईल. सर्व प्रश्न आणि उत्तरे व्यवस्थित वाचून लिहून घ्या. आपली वही व्यवस्थित पूर्ण करा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.